जळकोट रोड ते महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता मोकळा करावा. स्थानिक नागरिकांची उपजिल्हाधिकारी व तहसीलदाराकडे मागणी. उदगीर शहरातील जळकोट रोड ते महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन शासकीय पाणंद रस्ता असून पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजूने हजारो इमारती असून मोठ्या प्रमाणात प्लॉटिंगची विक्री खरेदी केली आहे. त्याचबरोबर नवीन बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तेथील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी पाणंद रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा उपोषण करू अशी मागणी स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे हा मोर्चा साहेब पांदन रस्त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मेन हा पांदन रस्ता खुला करावा. हा पांदन रस्ता निजाम काळापासून रस्ता रहदारीचा रस्ता आहे. तो रस्ता आता बंद झालेला आहे. तो रस्ता सर्व नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी, शाळेच्या लेकरासाठी, पुन्हा हे रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला सगळ्याला अडचणी आलेल्या आहेत. तरी आम्हाला साहेबाला आणि अशी विनंती केलेली आहे आम्ही की 2021 पासून सारखं आम्ही साहेबाला, तहसीलदार साहेब, माननीय उपजिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे सतत मागणी करत आहोत. तरी पण आज घडीला आज तिथं रस्ता बंद होत आहे. त्याच्याच निमित्ताने आम्ही आज सर्वजण आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आज हे जर मागणी मान्य झाली नसल्यास पुढील आम्ही आता आपले तहसील साहेब किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत सर. आणि नगर परिषदला पूर्ण टॅक्स भरतो सर. आणखी इकडे एक कुठं बल्ब बसवण्यात आलेला नाही, पाण्याची सोय नाही, रोड नाही, नाली नाही, ना साधी लाईट सुद्धा बसवण्यात आलेली नाही. याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. उघड टॅक्स भरून घेऊन आम्हाला तात्पुरते पाण्याचे टँकर, मुख्य अधिकाऱ्यांना टँकरची आता तात्पुरते टँकर देण्यात यावे जोपर्यंत नळे येतील तोपर्यंत. आणि पांदन रस्ता हा अति महत्त्वाचा आहे, ताबडतोब खुला करण्यात यावा. ह्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे. आता ह्या मोर्चा इथं आम्ही समाप्त करतो. पांदन रस्ता हा खुला करण्यात यावा. सगळ्या गोरगरिबांसाठी, शाळेच्या लेकरांसाठी आम्ही हे मोर्चा काढलेला आहे. तरी सगळ्यांना नमस्कार करतो, विनंती करतो, पांदन रस्ता हा खुला झाला पाहिजे. तिथे नळाची सोय, पाण्याची सोय आणि काय लाईटीची सोय सगळ्यांसाठी लय उपद्रव होत आहे. त्यासाठी विनंती करतो, पांदन रस्ता खुला करून द्यावा आम्हाला. तिथं जागा नसल्यासाठी, पाण्यासाठी गडबड गोंधळ भांडण होत आहेत. त्यासाठी हे मोर्चा काढलेला आहे. सोय झालीच पाहिजे. आमच्या इकडं खूप अडचणी आहेत आणि इलेक्शन आले की हातापाय पडत येते. इलेक्शन झालं की आमची कोणीच कदर किंमत करत नाही. तिकडं पाण्याची सोय झालीच पाहिजे. आणि आमच्या इकडं अंधार खूप आहे आणि आम्हाला खूप त्रास होत आहे. तिकडं लाईटची सोय करा आणि बल्बाची सोय करा. कमी असून आमच्याकडं लाईट नाही आणि पाण्याची सोय झालीच पाहिजे. आम्हाला ही एवढी एक मागणी आहे. आणि जरी रोड जरी होत नसेल, पाणी जरी होत नसेल आमच्या इकडं, तर आम्ही उपोषणाला बसू. पांदन रस्ता झालाच पाहिजे, नळाची सोय सर्व झालंच पाहिजे. इलेक्शन असलं तर ते करतो हे करतो म्हणून हात जोडत घरापर्यंत येतात. नंतर आम्हाला पुसून बघणार तिने झालंच पाहिजे. नळाची सोय, पाण्याची सोय, पांदन रस्ता झालाच पाहिजे. लाईटची सोय झाली पाहिजे, नळाची सोय. पाणी खूप खूप पाण्याची त्रास चाललंय आणि पाणी तिथं नाही सर. पाणी 2 दिवसाला 400 पाणी घ्यायला लागले तर ते पाणी पुरवठा चालत नाही सर. आमची मागे पुरी करा सर. रोड झाला की सगळे वाहनं येतात, सगळं होते. रोडच व्हायला गेले आता तर पाणीच नाही अजिबात. पाणी तरसलेलं अवघड पाणी बी पाणी आलं टंकर बारकं तर पटमन लाईट चालली आहे. असं बोला लाईट